तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा, आज आपण एक छोटे छोटे जे तुकडे असतात ना, त्याच्यापासून खूप सुंदरसे असे पाऊच तयार करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं मेकअपचं सामान, भरपूर अशा गोष्टी ठेवू शकतात जे तुम्हाला जे ठेवायचं आहे. तर बघा, मी असे काही तुकडे घेतलेले आहे आणि मला ना हा गुलाबी तुकडा बिलकुल आवडला नाही, तर मी त्याचं काही बनवलंच नाही. पण मी जे बाकीचे जे आहे तुम्हाला जे दाखवले आहे, लाल, काळा आणि हिरवा, याचेच मी बनवले आहे. बाकीचे नाही बनवले, म्हणजे पिंक कलरचं नाही बनवलं. तर चला तर बघूया, हे जे छोटे छोटे तुकडे असतात ना, त्याच्यापासून आपण खूप सुंदरसे पाऊच कसे बनवायचे ते. तर बघा, एक छोटासा लाल कपडा घेतलेला आहे आणि हा लाल कपडा आपल्याला याचं पूर्ण जे माप आहे मी तुम्हाला दाखवून देते. तर 12 बाय 7 इंचाचं आपल्याला हे कापड घ्यायचं आहे. तुम्ही कापड कोणत्याही रंगाचं घेऊ शकतात. तर माझ्याकडे हे तुकडे होते पडलेले आणि मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे. शॉपिंग बॅग बघा, हे जो कापड आपण घेतलं होतं ना, त्याच्यापेक्षा थोडं जास्त मी कापड घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे की कापडाला तुमच्या आवडीनुसार एक चेन घ्यायची आहे. मी ब्लॅक कलरची चेन वापरत आहे आणि ही चेन 8 इंच आहे आणि ही छोटी चेन आहे जी 3 नंबरची चेन. बघा, 5 नंबरची चेन आणि 3 नंबरची चेनमध्ये फरक आहे. तर ही 3 नंबरची चेन आहे, छोट्या पॉकेटांसाठी वापरली जाते. तर बघा, ही साईड आहे सरळ. तर बघा, ही साईड आहे सरळ आणि ही साईड आपल्याला न वापरता दुसरी साईड वापरायची आहे, उलटी साईडची. परत बघून घ्या, ही सरळ साईड आहे आणि ही उलटी साईड. तर उलटी साईड आपण ठेवलेली आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर ही शॉपिंग बॅगचा वापर करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर एक शॉपिंग बॅग घ्यायची आहे आणि शॉपिंग बॅगने बी इथे शिलाई मारायची आहे. दोन्हीही पाटला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर हे बघा, हे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्या आणि फेकू नका. याचीच आपल्याला नंतर पायपिंग करायला उपयुक्त पडेल. तर बघा, या ठिकाणी आपण याला कापडाला सरळ करून घेऊया. सरळ केल्यानंतर सेम पद्धतीने दोन्हीही कोणी पकडायचे आहे व्यवस्थित आणि या ठिकाणी टॉप स्टिच मारायचं आहे. तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये रफ भाग काही दिसत नाही, रफ भाग दाबला गेला आणि या ठिकाणी टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला दोन्हीही साईडला टॉप स्टिच मारून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी टॉप स्टिच केल्यानंतर आता हे दोन्हीही पार्ट आपल्याला समोरासमोर आणायचे आहे आणि याच्यामध्ये एक रनर ॲड करायचं आहे. तर बघा, हे 3 नंबरचं रनर आहे, छोटं रनर, आणि हे रनर मी ॲड केलेलं आहे. ॲड केल्यानंतर बघा, हे जे एक्स्ट्राचं जे उरतं ते तुम्ही कट बी करू शकतात किंवा नंतर कट केलं तरी चालेल. बघा, चेन निसटू नये म्हणून या ठिकाणी तुम्ही शिलाईसुद्धा मारू शकतात. तर आपण याला उलटं करून घेऊया आणि खूप साधा सिंपलसा पाऊच आहे. आणि असे पाऊच ना मी खूप बनवून ठेवलेले होते. जेव्हा मी कुठे गावाला जाते त्यावेळेस मी याच्यामध्ये माझं छोटं मोठं सामान मी घेऊन जात असते, जसं बांगड्या असो, टाचन पिना असो, काही थोडंसं मेकअपचं सामानसुद्धा मी घेऊन जाते. तर बघा, ही चेनीची थोडी वरती आपल्याला फक्त अशी फोल्ड करायची आहे 1 इंचाची. तुम्ही बघू शकतात आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. तर मी तुम्हाला एकदा दाखवून देते. बघा, या ठिकाणी आपल्या वरती 1 इंच आपण सोडून दिलेलं आहे. सोडल्यानंतर ही जी दोन्हीही साईड आहे या ठिकाणी डबल शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं कट करून घेऊया. तर बघा, मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे दोन्हीही साईडला. तुम्ही वाटलंच इथे पायपिंग बी करू शकतात. तर चला आपण याचा फायनल लुक बघूया. त्याला व्यवस्थितपणे सरळ करून घेऊ. बघा, असे जे पाऊच आहे ते खरंच उपयुक्त पडतात. बघा, आपण पर्समध्ये डायरेक्ट पिना काही टाकून देतो, तर त्या पिना असे डायरेक्ट टाकण्यापेक्षा असे छोटे छोटे तुम्ही पॉकेट तयार करून घेतले. या पॉकेटमध्ये तुम्ही भरपूर असे पिना ठेवू शकतात, बांगड्या ठेवू शकतात, छोटे छोटे जे घड्याळ असतात ते ठेवू शकतात आणि असे पाऊच खरंच खूप उपयुक्त पडतात. तुम्ही समजा मेडिसिन घेत असाल तर तुम्ही मेडिसिनसाठी सुद्धा असे पाऊच वापरू शकता. तर बघा, अशा पाऊच मी 2-3 प्रकारचे करून घेतलेले होते आणि तुम्ही याचं फिनिशिंग बी बघू शकतात. आणि याच्यामध्ये सेम असाच कपडा वापरून ब्लॅक कलरचं सुद्धा बनवलेलं आहे. त्याचा पुढे परत जोडणारच आहे. तुम्ही बघू शकता सेम प्रकार आहे, फक्त मी ब्लॅक जे ब्लाऊज पीस असतो ना तो वापरलेला आहे. तर हा व्हिडिओमध्ये सेम पद्धतीने सांगितलेला आहे. याच्यामध्ये मी वापरणार आहे, तर तुम्हाला समजून जाईल.